जय श्रीराम. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. महारुद्रजे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण रामदास स्वामींनी रचलेल्या मनाच्या श्लोकांवर निरूपण सेवा करत आहोत. त्यांच्या कृपेने ती घडत आहे. दर रविवारी आपण एक एक श्लोक अभ्यासाला घेतो आणि समर्थानं आपल्याला काय सांगायचं आहे, आपल्या मनाला उपदेश काय करायचा आहे, ते आपण अभ्यासतो. आज विवेचनासाठी 40वा श्लोक आहे. तो काय श्लोक आहे ते आपण पहिल्यांदा बघूया आणि मग त्याचा अर्थ बघूया. मना पाविजे सर्वही सुख जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे. विवेके कुडी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. आपण अर्थ बघूया. पहिल्या चरणामध्ये समर्थ माऊली आपल्याला असं सांगते की मना पाविजे सर्वही सुख जेथे. पाविजे म्हणजे प्राप्त होणे, मिळणे, एखादी गोष्ट आपल्याला मिळणे. सर्वही म्हणजे संपूर्ण. सुख म्हणजे मनाची आनंददायक अशी अवस्था, की ज्याला आपण समाधान म्हणू शकतो. अति आदरे ठेविजे लक्ष तेथे. आदरे म्हणजे श्रद्धापूर्वक, निष्ठेने, पूज्य बुद्धी ठेवून, पूज्य भाव ठेवून. ठेविजे लक्ष तेथे. लक्ष म्हणजे काय? तर दृष्टी, म्हणजे भगवंताचं स्मरण किंवा भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहणं, हा जो विषय आहे. म्हणजे एकीकडे आपली प्रापंचिक कर्तव्य करत असताना आपल्याला भगवंताची आठवण राहणं किंवा भगवंताचं स्मरण आपल्याला राहणं, ते टिकणं आणि त्याच्या चरणांशी आपली दृष्टी ठेवलेली असणं, म्हणजे एक आपली दृष्टी भगवंताकडे पाहिजे. हे समर्थांना इथे सांगायचं. विवेके कुडी कल्पना पालटीजे. विवेके म्हणजे सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून, किंवा ज्याला नित्यानित्य वस्तू विवेक असं म्हणतो आपण, की नित्य काय आहे, अनित्य काय आहे, ह्याच्या विवेकाने आपण ते पाहायचंय. कुडी म्हणजे काय? तर वाईट किंवा दुष्ट किंवा चुकीच्या काही कल्पना. पालटीजे. कल्पना म्हणजे काय? की आपण काही समज करून घेतलेले असतात
किंवा काही विचारांनी आपण जगतो. एखादी मानसिकता आपण बाळगलेली असते किंवा आपली एखादी मनोभूमिका असते. हेतू असतो एखाद्या गोष्टीच्या मागे. या सगळ्याला समर्थांनी कल्पना असं म्हटलेलं आहे. काय करायचंय तर विवेके कुडी म्हणजे वाईट अशी असलेली कल्पना पालटिजे. पालटिजे म्हणजे एखादी गोष्ट किंवा एखादा विचार सोडून देऊन त्याच्या जागी नवीन गोष्ट किंवा नवीन विचार अंगीकार करणे त्या विचाराचा किंवा ती गोष्ट स्वीकारणे याला पालटिजे असं म्हटलेलं आहे. आणि मना सज्जना राघवी वस्ती कीजे म्हणजे काय की हे मना तू सतत सदैव भगवंताच्या चरणापाशी निवास कर. याचा सरळ अर्थ असा आहे की हे मना पाविजे सर्वही सुख जेथे म्हणजे जिथे संपूर्ण सुख मिळतं, ज्या ठिकाणी पूर्ण आनंद आणि समाधान प्राप्त होतं, त्या ठिकाणी म्हणजे भगवंताच्या ठिकाणी, परमेश्वराच्या ठिकाणी अति आदरे ठेविजे लक्ष तिथे. अति आदरे, अति शब्द वापरलेला आहे म्हणजे अतिशय आदराने, अतिशय श्रद्धेने, अतिशय निष्ठेने, अतिशय उच्च दर्जाचा पूज्यभाव ठेवून तू भगवंताच्या चरणाशी तुझं लक्ष असू दे. म्हणजे थोडक्यात काय, की भगवंत आणि भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंचं सदैव हे मना तुला स्मरण राहू दे. तू त्यांच्या अनुसंधानामध्ये राहा. पुढे तिसऱ्या चरणामध्ये काय सांगतात समर्थ, की विवेके कुडी कल्पना पालटीजे म्हणजे विवेके म्हणजे सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून, कुडी म्हणजे चुकीच्या कल्पना तू सोडून दे. काही जर तू चुकीची मनोभूमिका जर बाळगलेली असशील, तर तू ती सोडून दे आणि त्याच्या जागी तू चांगली कल्पना किंवा चांगला विचार किंवा ज्याला सद्विचार किंवा चांगल्या मनोभूमिकेचा तू स्वीकार कर. पालिटेजे म्हणजे एखादी गोष्ट सोडून त्याच्या जागी दुसऱ्या गोष्टीचा स्वीकार कर. आणि अशा पद्धतीने तू सदैव भगवंतापाशी निवास कर, असं समर्थांना या श्लोकामध्ये सांगायचं. आपण मागेही बघितल्याप्रमाणे 38व्या श्लोकापासून ते 42व्या श्लोकापर्यंत समर्थ चौथ्या चरणामध्ये आपल्याला हेच सांगतायत, की मना सज्जना राघवी वस्ती कीजे म्हणजे मना तू कुठे राहा? वस्ती करणे म्हणजे राहणे, निवास करणे. कुठे राहा तू? तर भगवंतापाशी तू निवास कर. सानिध्य पाहिजे. आपल्याला भगवंताचं सानिध्य पाहिजे. आता ते कसं ठेवणार? सगुण रूपामध्ये आज भगवंत आपल्यासमोर नाहीये. तर आपल्याला भावनेनी त्याची आठवण, स्मरण आपल्या हृदयामध्ये ठेवावं लागतं. आपल्या मनामध्ये, आपल्या चित्तामध्ये ते ठेवायला लागतं. तेच आज भगवंताचं सानिध्य आहे. आज दिवसभर जर आपल्याला भगवंताची आठवण राहिली किंवा भगवंताचं स्मरण राहिलं आणि भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंचं स्मरण आणि आठवण राहिली, तर समर्थांना जे अभिप्रेत आहे, की त्याच्या चरणाशी तू निवास कर. ते आपल्याला साधता येईल. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? हे समर्थ आपल्याला सांगतायत 38व्या श्लोकापासून प्रत्येक श्लोकामध्ये हे सांगतायत. आज आपण 40वा श्लोक अभ्यासाला घेतलेला आहे. 38व्या श्लोकामध्ये सुद्धा समर्थांनी काय सांगितलं? की "मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थक्कित होऊनी पाहे." म्हणजे तू इतक्या आदराने आणि इतक्या श्रद्धेने, इतक्या निष्ठेने भगवंताची भक्ती कर, की परमेश्वराने किंवा भगवंताने थक्क होऊन तुझ्याकडे पाहावं. 39व्या श्लोकामध्ये सुद्धा समर्थ माऊली काय म्हणते, की "तया लागी हे सर्व चांचल्य दीजे." कुणाला द्यायचंय ते चांचल्य? "जयाचे नियोगे समाधान बाणे." ज्याच्याशी योग केला असता, ज्याच्या संबंधात आपण राहिलो असता, ज्याच्या सानिध्यामध्ये राहिलो असता, आपल्याला संपूर्ण समाधान प्राप्त होणार आहे. त्या भगवंताला तू तुझ्या मनाचा चंचलपणा देऊन टाक. म्हणजे मन अंतर्यामी स्थिर कर. चंचलपणा अर्पण कर म्हणजे काय, की स्थिर हो. आणि मनाला आता बघा मागच्या श्लोकामध्ये समर्थांनी तू अंतर्यामी स्थिर हो असं सांगितलं. तोच धागा किंवा तेच सूत्र पकडून 40व्या श्लोकामध्ये समर्थ माऊली काय सांगते आपल्याला, की "अति आदरे ठेविजे लक्ष तेथे." म्हणजे मनाने अंतर्यामी स्थिर होऊन लक्ष आता कुठे केंद्रित कर? तर भगवंतापाशी तू लक्ष केंद्रित कर. म्हणजे काय कर? तर भगवंताच्या ठिकाणी
आपलं चित्त एकवटून ठेव. एकाकार वृत्ती व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याला खरं तर दिवसभर सतत भगवंताची आठवण पाहिजे आणि सद्गुरूंची आठवण पाहिजे. कशासाठी? आपल्या प्रापंचिक अडचणी सोडवण्यासाठी नाही. तर ते इतकं अंगवळणी पडावं किंवा आपल्या मनामध्ये किंवा हृदयामध्ये भगवंताचा आणि भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंचा इतका आपल्या हृदयामध्ये वास असावा किंवा ते सानिध्य असावं, की आपल्याला आपलं रोजचं आयुष्य जगत असताना भगवंताचं कधी विस्मरणच होऊ नये. महाराजांचं कधी विस्मरणच होऊ नये. सद्गुरूंचं कधी विस्मरण आपल्याला होऊ नये. हे समर्थ माऊली आपल्याला सांगते, की तू वृत्ती एकाकार कर. म्हणजे अति आदरे ठेवीचे लक्ष तेथे. भगवंताच्या चरणाशी आपली दृष्टी स्थिर पाहिजे. म्हणजे एकीकडे आपल्याला देहानी सगळं कर्तव्य करायचंय. आज आपण सगळेजण प्रापंचिक आहोत. महाराजांनी साधी प्रपंचाची व्याख्या केलेली, की जो दुसऱ्यावर अवलंबून आहे तो प्रपंची आहे. तशा अर्थाने सगळेच जण आपण प्रापंचिक आहोत. कारण आपण कुठल्यातरी गोष्टीसाठी कोणावर तरी अवलंबून आहोत. मग जर आज आपला प्रपंच एकीकडे चालू आहे, म्हणजे जसं महाराजांनी दिलेल्या उदाहरणाप्रमाणे, की जमिनीवर पडलेलं नाणं आहे, ते उचलल्यानंतर जशा नाण्याच्या दोन्ही बाजू एकदम हातामध्ये येतात, तसं आपण जन्माला आल्यानंतर प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी आपल्या वाट्याला येतात. मग देहाने आपल्याला प्रपंच करायचा आहे, पण मनाने अनुसंधान ठेवायचं हे समर्थ आपल्याला इथे सांगतात. असं जर आपण वागलो तर काय होईल? तर पहिल्या चरणामध्ये सांगितल्याप्रमाणे "मना पाविजे सर्वही सुख जेथे." म्हणजे आपल्याला भगवंताकडनं येणारा आनंद किंवा भगवंताकडनं कडनं येणारं समाधान किंवा ते सुख प्राप्त होईल. आणि म्हणून समर्थ पहिल्या 2 चरणामध्ये आपल्याला सांगतात, की "मना पाविजे सर्वही सुख जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे." ज्या भगवंताकडनं तुला शाश्वत समाधानाची आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे, त्या भगवंताच्या चरणाशी तू अतिशय आदराने तुझं लक्ष केंद्रित कर. ते महाराज म्हणतात तसं, की देहाने कर्तव्य करा, पण मनाने भगवंताचे होऊन राहा. मनाने भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहा. मग जर आपल्याला भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहायचं असेल, तर काय करायला पाहिजे? तर महाराज म्हणतात, तुम्ही फक्त नाम घ्या. तुम्ही भगवंताला नामाने बांधून ठेवू शकता. भगवंत जर कृपण असेल, तर तो नामभक्ती देण्यामध्ये आहे. भगवंत सगळं काही देईल. आज आपलं काय होतं? आपण प्रापंचिक गोष्टी मागायला त्याच्याकडे जातो. भगवंत म्हणतो, "ठीक आहे, तुला हे हवंय ना, मी तुला दिलं." पण महाराज म्हणतात, "तुम्ही क्षुल्लक मागितलं तर क्षुल्लक पदरात पडेल." त्याच्याकडे काय मागायचं भगवंताकडे जाऊन? तर भक्ती मागायची. त्याचं प्रेम मागायचं, नामाचं प्रेम मागायचं. कारण भगवंत जर कृपण असेल, तर तो नामभक्ती देण्यामध्ये अतिशय कृपण आहे. तो देत नाही कोणाला. त्याच्यामुळे ज्याला नामाचं प्रेम लागलं, त्याच्यावर भगवंताची कृपा झाली असं समजावं. मग जर आपल्याला मनाने अनुसंधान बाळगायचं असेल, मनाने अंतर्यामी स्थिर व्हायचं असेल, तर महाराज म्हणतात तसं, की तुम्ही नाम घ्या. ते नाम इतकं कळकळीने घेतलं गेलं पाहिजे, की आपण महाराजांनी दिलेल्या उदाहरणामध्ये आपण बघितलं ना, की रस्त्याने आपण जात असताना आपलं नाव जर कोणी आपल्याला हाक मारली, तर आपण जसं मागे वळून त्याला ओ देतो, तसं जर आपण भगवंताचं नाम घेतलं, तर भगवंत नाही का आपल्याला ओ देणार? तो जरूर आपल्याला ओ देईल. पण आपण त्या कळकळीने त्याचं नाम घेत नाही. म्हणून तो जो अति आदर आहे, हा जो शब्दप्रयोग समर्थाने वापरला आहे, तो तेवढ्यासाठीच आहे. म्हणजे नुसतं नाम घेऊ नका. म्हणजे महाराज म्हणतात तसं, की नाम समजून घ्या. नामाने साधायचं काय ते एकदा लक्षात आलं, की मग ते समजून घेतलं जातं. नाहीतर नाम हे वरवरचं होतं. ते खोलात जात नाही. त्यामुळे अंतर्यामी मनाला स्थिरता येत नाही. जर अंतर्यामी मनाला स्थिरता यायची असेल, तर आपण रोज नाम घ्यायला बसलं पाहिजे. आज आपल्या कोणाची बैठक नाही. आपण ठीक आहे, जाता-येता आपण नाम घेतो हे ठीक आहे. पण महाराजांनी जे सांगितलेलं आहे, की तुम्ही नामाची बैठक घाला. रोज सकाळी उठल्यानंतर प्रभाते रामचिंतित जावा म्हणजे काय? रोज सकाळी उठल्यानंतर थोडा वेळ तरी नाम घ्या. एका जागी शांतपणे बसून म्हणजे महाराज म्हणतात तसं, की एका ठिकाणी, एका वेळी आपण भगवंताचं नाम घ्यावं. म्हणजे काय होतं आपली बैठक एकदा बसली, एकदा आपली बैठक स्थिर झाली, की एक ठराविक वेळ, ठराविक ठिकाणी नामाचं साधन करावं असं ते महाराजांनी सांगितलेलं आहे. ते समर्थ माऊली आपल्याला सांगते, की "अति आदरे ठेवी जे लक्ष तेथे." की भगवंताचा
भगवंताचं जे स्मरण ठेवायचंय, भगवंताचं जे अनुसंधान आपल्याला राखायचं आहे, ते कसं राखायचंय तर अति आदरे, अतिशय श्रद्धेने आपल्याला भगवंताची भक्ती करायची आहे. कशासाठी? आपल्या प्रापंचिक गोष्टी मिळवण्यासाठी नाही. त्याच्याकडे जायचं, ते त्याच्यासाठीच जायचं. म्हणजे भगवंता मला तू आवडतोस म्हणून मी तुझं नाव घेतोय, कारण तुझं नाव अतिशय गोड आहे. म्हणजे भगवंताकडे आपला जाण्याचा जो हेतू आहे, तो भगवंताची फक्त उपासना आपल्या हातनं घडावी. बाकी काही नको. तू मला जसं ठेवशील तसं मी आनंदाने राहील. तुझ्याकडनं मला फक्त काय हवंय? तर मला तुझ्याकडनं येणारा आनंद हवाय आणि तुझ्याकडनं मला जे समाधान मिळतं, जे शाश्वत आहे, ते विषयावर अवलंबून नाहीये. आज आपला सगळा आनंद कशावर अवलंबून आहे? तर विषयावर अवलंबून आहे. तो विषय मावळला किंवा भोग भोगून संपला की आपला आनंद पण मावळतो. पण भगवंताकडनं येणारा जो आनंद आहे, तो थेट समाधानाची प्राप्ती करून देतो. म्हणून समर्थाने पहिल्या चरणामध्ये सांगितलं, की ज्या भगवंताकडे गेल्यानंतर तुम्हाला अखंड समाधान मिळेल, शाश्वत सुख, समाधान आणि आनंद मिळेल, त्या भगवंताची तुम्ही अति आदरे म्हणजे अतिशय श्रद्धेने भक्ती करा. कारण भक्ती केली म्हणजे भगवंत आपलासा झाला. मग मनाने भगवंताचं व्हायचं म्हणजे काय? तर आपल्याला सदैव भगवंताची आणि भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंचं स्मरण पाहिजे, म्हणजे आठवण पाहिजे. म्हणजे देहाने कितीही कर्म आपण केली तरी मनामध्ये भगवंत भरलेला पाहिजे. चित्तवृत्ती भगवंताच्या चरणाशी आपली गुंतलेली पाहिजे. मग हे साधायचं कसं? तर दुसऱ्या चरणामध्ये आपण मगाशी बघितलं त्याप्रमाणे "अति आदरे ठेवी जे लक्ष तेथे." श्रद्धेनी, निष्ठेने भगवंताकडे आपण आपली दृष्टी स्थिर करावी आणि त्याच्यासाठी काय करायचं? तर सगळ्या संतांनी एखादी गोष्ट सांगितल्यानंतर ती गोष्ट साधण्यासाठी काय करायला पाहिजे ते पण संत सांगतात. जसं महाराज सांगतात, की तुम्हाला जर भगवंताची निष्ठेने, श्रद्धेने भक्ती करायची असेल, तर तुम्ही फक्त त्याचं नाम घ्या. कारण नामामध्ये भगवंत आहे. मग नाम घ्यायचं म्हणजे काय करायचं? तर अति आदर आहे. म्हणजे आपली त्या नामावर किंवा नामसाधनेवर, भगवंतावर आणि भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंवर इतकी दृढ श्रद्धा पाहिजे, की आपल्या मनामध्ये कुठलाही विकल्प उठू नये. विकल्प उठला तरी सुद्धा महाराज म्हणतात त्याप्रमाणे किती शंका आली मनामध्ये, एखाद्या गोष्टीविषयी विकल्प आला, तरी आदराने नाम घ्या भगवंताचं. एक दिवस तुमच्या मनातल्या शंका आपोआप त्यांचं निरसन होईल. सगळे विकल्प निघून जातील आणि काय होईल? भगवंत आणि भगवंत स्वरूप असलेले सद्गुरू, त्यांचं तत्व आपल्या हृदयामध्ये जागृत होईल. एकदा का ते तत्व जागृत झालं, की सदैव ते आपल्याबरोबर असतात. आपण काहीही करत असलो, कुठलंही कर्म करत असलो, कुठेही आपण गेलो, तरी आपले महाराज आपल्याबरोबर असतात. कारण हृदयामध्ये सद्गुरू तत्व जागृत झालेलं आहे. हृदयामध्ये परमेश्वरीय तत्व जागृत झालेलं आहे. आणि म्हणून समर्थांनी मनाला काय उपदेश केला आधीच्या श्लोकामध्ये, की जर तुला मन अंतर्यामी स्थिर ठेवायचं असेल, तर तया लागी हे सर्व चांचल्य दीजे. तुझा जो अस्थिरपणा आहे, तुझी जी अस्वस्थता आहे, तुझा जो चंचलपणा आहे, तुझ्यामध्ये जे चांचल्य आहे, ते तू सगळं भगवंताला अर्पण कर. म्हणजे बघा, संत मंडळी आपल्याला एखादा उपदेश करत असताना खरंच आपण त्याप्रमाणे वागायला गेलो, तर आपल्याला ते कसं साधता येईल आणि काय केलं म्हणजे ते साधेल हे पण संत सांगत असतात. सगळं उलगडून सांगतात. म्हणजे किती कळकळ आहे संतांना आपल्याविषयी, की आपला उद्धार व्हावा म्हणून संत हे आपल्याला सगळं सांगतायत. मग जर अति आदराने अशा पद्धतीने जर आपण नाम घेतलं तर काय होणार आहे? तर शाश्वत सुख, समाधान आणि आनंदाची आपल्याला प्राप्ती होणार आहे. मना पाविजे सर्व हे सुख जेथे. मग महाराज आपल्याला सांगतात, की प्रत्येक जीवाची ओढ ही चिरंतन समाधानाकडेच असते. ती ओढ परमेश्वर प्राप्तीनेच पूर्ण होऊ शकते. ही प्राप्ती व्हायला जर सुलभ साधन कुठलं असेल, तर ते म्हणजे भगवंताचं नाम आहे. वृत्तीचं समाधान असणं ही भगवंताच्या कृपेची खूण आहे. आज बघा आपण नाम घेतो, सगळं काही करतो, तीर्थयात्रा करतो, संतांच्या चरित्राची पारायणं करतो, नवस बोलतो, सगळं काही करतो. देवाकडे जाऊन मागणं मागतो, प्रापंचिक गोष्टी मागतो, सगळं करतो. पण आपल्या वृत्तीचं समाधान आहे का?
तर आज आपल्या कोणाच्याही वृत्तीला समाधान नाही. कितीही आपल्याकडे वस्तू असल्या, किती काहीही असलं तरी आपल्याला काहीतरी कमी पडत असतं. कुठलीही गोष्ट अशी नाही, की जी आपल्याला समाधान देते. ते समाधान आपल्याला फक्त भगवंतापाशीच मिळू शकतं. पण त्याच्यासाठी तो आनंद किंवा समाधान जे भगवंताकडनं थेट प्राप्त होतं, ते मिळावं म्हणून आपल्याला साधन करायला पाहिजे. आणि ते साधन जर आपल्याला करायचं असेल, तर सर्वप्रथम कुठलीही मनामध्ये शंका न आणता, सद्गुरूंनी जे आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून, महाराजांनी आपल्याला जे सांगितलं त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून, अति आदरे ठेवी जे लक्ष तेथे, की अतिशय आदराने, अतिशय कृतज्ञतेने, अतिशय भक्तीने, अतिशय निष्ठेने, अतिशय श्रद्धेने भगवंताचं नाम घ्या. म्हणजे मनामध्ये सतत त्याची आठवण पाहिजे, अनुसंधान पाहिजे. पण आपली वृत्ती समाधानी का नाही? तर ती परिस्थितीमध्ये अडकलेली आहे. म्हणजे परिस्थिती जर सुखाची असेल, तर बघा आपलं नामस्मरण पण खूप चांगलं होतं त्या दिवशी. पण जर एखाद्या दिवशी काही घडलं, की ज्याच्यामुळे आपली वृत्ती थोडीशी अस्थिर झालेली आहे, अस्वस्थ झालेली आहे, तर त्या दिवशी नामाचा म्हणावा तसा अनुभव आपल्याला येत नाही. म्हणून समर्थ आपल्याला सांगतायत, की अशा पद्धतीने तुझी जी वृत्ती परिस्थितीमध्ये अडकलेली आहे, ती तिथून काढ आणि परमेश्वरापाशी तू ती केंद्रित कर. म्हणजे काय होईल? काहीही जरी घडलं प्रापंचिक पातळीवर, तरी मनाची स्थिर अवस्था बिघडणार नाही. आणि म्हणून मागच्या श्लोकामध्ये समर्थाने सांगितलं, की "हे मना तू सगळं चांचल्य भगवंताला अर्पण करून टाक." आणि अति आदरे म्हणजे श्रद्धेने आपलं लक्ष त्याच्यापाशी केंद्रित कर. म्हणजे आपण मागेही हे बघितलेलं होतं, की समर्थ माऊली आपल्याला प्रत्येक श्लोकातनं एक धागा पकडून दुसऱ्या श्लोकामधनं आपल्याला नेते आणि तिथे उपदेश करते. आधीच्या श्लोकांमध्ये तो उपदेश करून समर्थ आपली मनोभूमिका तयार करतात आणि मग पुढच्या श्लोकात कसं करायला पाहिजे ते सांगतात. महाराज सुद्धा म्हणतात, की आजवर कोणालाही विषयानी शाश्वत सुख किंवा समाधान प्राप्त झालेलं नाहीये. असं सुख किंवा समाधान जर प्राप्त करायचं असेल, तर भगवंताच्या चरणाशी आपली दृष्टी स्थिर ठेवावी लागते. मग त्याच्यासाठी काय उपाय आहे? तर भरपूर भगवंताचं नाम घ्यायचं. त्याचं विस्मरणच होऊन द्यायचं. भगवंतापासून वेगळं न राहणं किंवा त्याचं विस्मरण होऊ न देणं, त्याच्या सतत नामात राहणं, त्याच्या सतत स्मरणात राहणं, याच्यामध्येच खरं सुख, समाधान आणि शांती दडलेली आहे. आणि म्हणूनच समर्थांनी पहिल्या 2 चरणांमध्ये सांगितलेलं आहे, की "मना पाविजे सर्वही सुख जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे." मग हे साधण्यासाठी काय करायला पाहिजे? तर त्याचं उत्तर 3ऱ्या चरणामध्ये समर्थ माऊली देते, की "विवेके कुडी कल्पना पालिती." म्हणजे तुम्हाला खरा आनंद, खरं समाधान, खरं सुख परमेश्वराकडनं हवंय ना, तर तुम्ही एकतर त्याच्या नामाच्या अनुसंधानामध्ये राहा. अतिशय आदरपूर्वक, श्रद्धेने, निष्ठेने भगवंताचं नाम घ्या. कुठल्याही प्रापंचिक गोष्टीसाठी भगवंताचं नाम घेऊ नका. भगवंत आपल्याला आवडतो म्हणून आपली सहज प्रवृत्ती व्हायला पाहिजे. भगवंताचं नाम हे सहजपणे आपल्या अंतरंगामधनं उफाळून यायला पाहिजे. ज्याला अजपाजप असं म्हणतात. ती स्थिती आपली यायला पाहिजे, की आपण शांत बसलो 5 मिनिटं जरी, तरी मनातल्या मनात आपल्या सद्गुरूंनी जे आपल्याला नाम दिलंय, ते नाम मनातल्या मनात आपोआप सुरू व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याला पण कळलं नाही पाहिजे, की ते नाम आतून कधी यायला सुरुवात झाली. मग हे जर अंतर्यामी आपल्याला स्थिर ठेवायचं असेल आपलं मन, तर काय करायला पाहिजे? ते समर्थ माऊली 3ऱ्या चरणामध्ये आपल्याला सांगते, की "विवेके कुडी कल्पना पालटिजे." म्हणजे हे मना तू काय कर, तर विवेकाने सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून, कुडी म्हणजे वाईट ज्या कल्पना आहेत, त्यांचा तू त्याग कर आणि जे चांगलं आहे, चांगली मनोभूमिका, चांगली मनोवृत्ती, त्या गोष्टीचा तू स्वीकार कर. योग्य कल्पना किंवा सद्विचारांचा तू स्वीकार कर, अंगीकार कर. आणि 4थ्या चरणामध्ये सांगतात, की अति आदरे म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, की राघवापाशी वस्ती करायची आहे. आणि म्हणून तुम्ही अति आदरे त्याची भक्ती करा. अति आदराने त्याची श्रद्धापूर्वक, अतिशय निष्ठेने त्याचं तुम्ही नाम घ्या. आता विवेके असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे कल्पना बदलायची आहे. म्हणजे चुकीच्या किंवा अशुद्ध विचारांच्या जागी शुद्ध विचारांची तिथे निर्मिती व्हावी, असं जर वाटत असेल,
तर सत्सद विवेक बुद्धी जागृत पाहिजे. सत्सद विवेक बुद्धी जेव्हा जागृत असते त्याच वेळेला माणूस चांगल्या कल्पनेनी, चांगल्या मनोभूमिकेनी विचार करू शकतो. आता ही सत्सदविवेक बुद्धी किंवा विवेक आपल्या मनामध्ये जागृत कसा होणार? तर त्याच्यावरही महाराजांनी हे उत्तर दिलंय, की तुम्ही भगवंताचं नाम घ्या. चुकीच्या कल्पना, दुष्ट प्रवृत्ती, दुष्ट विचारांचा त्याग करून त्याच्या जागी सद्विचार, चांगली प्रवृत्ती तिथे आली पाहिजे. त्याला ते पालटिजे असा शब्द समर्थाने वापरलेला आहे. म्हणजे जर सूक्ष्मपणे आपण जर विचार केला, तर आज आपण सगळेजण देहबुद्धीवर जगतो. कसं ओळखायचं? जर आपलं कोणी कौतुक केलं, तर मनातनं आपल्याला बरं वाटतं, म्हणजे आपण देहबुद्धीवर जगतो. जर आपल्याला कोणी नावं ठेवली, आपल्याबरोबर कोणी चुकीचं वागलं किंवा आपल्याला कोणी चुकीचं काही बोललं, तर थोड्या वेळासाठी का होईना, पण आपली मनस्थिती बिघडते. म्हणजे आपण देहबुद्धीवर जगतो. मग आज आपल्या मनाचा जर आपण सूक्ष्मपणे विचार केला, तर आज आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये विषय वासना आणि विकारांचा खेळ चालू आहे. मन विषयभोगाच्या मागे धावतंय. ते वासनेने बरबटलेलं आहे. काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, दंभ, लोभ सगळ्या षडविकारांच्या ते अधीन झालंय आपलं मन. आज हे विकार आपल्या ताब्यामध्ये नाहीत. आपण त्यांच्या ताब्यामध्ये गेलेलो आहे. आज आपल्या अंतरंगामध्ये अभिमान आहे. आज आपल्या अंतरंगामध्ये अहंकार आहे. आज आपल्या मनामध्ये निंदेची घाण आहे. आज आपल्या मनामध्ये दुसऱ्याविषयी द्वेष आहे, मत्सर आहे, असूया आहे. आपल्याला दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहवत नाही. आपण लगेच तुलना करतो स्वतःबरोबर. आज आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये दिवसभर जर सूक्ष्मपणे विचार केला, तर अशुद्ध विचार प्रवाहित होत असतात. अशुभ विचार प्रवाहित होत असतात. आपण सतत दुसऱ्याबरोबर आपली तुलना करत राहतो. आपल्या शारीरिक भोगाच्या ज्या कल्पना आहेत किंवा त्या ज्या वासना आहेत, त्या दिवसभरात सारख्या-सारख्या उद्दीपित होत असतात. म्हणजे या सगळ्यांनी आपलं मन हे अतिशय गढूळ झालेलं आहे. आता अशा गढूळ मनामध्ये कसा काय भगवंत येणार? तो म्हणेल, "तुझं मन शुद्ध कर, मग मी येतो." मग अंतर्यामी स्थिर व्हायचंय, तर मन शुद्ध करायला पाहिजे. कारण स्थिर झालेल्या मनामध्येच भगवंत येऊन निवास करणार. तर आपल्याला भगवंताकडनं येणारा आनंद थेट प्राप्त होणार आहे. मग जर आपल्याला अशुद्ध म्हणजे अशुद्ध विकार किंवा अशुद्ध विचारांच्या जागी शुद्ध विचारांची जर निर्मिती व्हावी असं वाटत असेल किंवा जर शुद्ध विचार आपल्याला आणायचे असतील, तर आपल्याला विवेक बाळगावा लागतो. आपल्याला विषय वासना आणि विकार क्षीण करत न्यायचे आहेत. एका दिवशी हे सगळं बंद होणार नाही. हळू-हळू राग कमी व्हायला पाहिजे. हळू-हळू दुसऱ्याविषयीचं जर मत्सर असेल, तर हळू-हळू कमी व्हायला पाहिजे. आपण प्रत्येकाने हे शोधलं पाहिजे, की आपल्यामध्ये नक्की कुठला विकार जास्त प्रबळ आहे. कारण सगळेच्या सगळे 6 विकार प्रत्येक माणसात प्रबळ नसतात. कुठला तरी एक विकार त्याला छळत असतो. मग त्याने त्या विकारावर काम करायला पाहिजे. त्याने शांतपणे बसून स्वतःचं अवलोकन मनाचं करायला पाहिजे, की नक्की मला कुठला विकार छळतो. आणि एकदा का ते आपल्याला कळलं, की मग आपल्याला तो क्षीण करत नेता येतो भरपूर नाम घेऊन. म्हणजे आपल्याला आज खरं तर द्वेषरहित व्हायचंय. आज आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये दुसऱ्याविषयी द्वेष आहे, दुसऱ्याविषयी असूया आहे. आपल्याला दुसऱ्याचं काही चांगलं झालं, त्याने जर काही एखादी गोष्ट कष्टाने चांगली कमवली, काही घेतली, तर आपल्याला मनामध्ये कुठेतरी तुलनात्मक भाव उत्पन्न होऊन कुठेतरी आपण त्याचा मत्सर करतो. मग आज जर आपण बघितलं तर अशी दुष्ट बुद्धी आपण ठेवलेली आहे. कुडी म्हणजे दुष्ट प्रवृत्ती. आज चुकीच्या कल्पना आपण बाळगून ठेवलेल्या आहेत किंवा कुठेतरी बऱ्याच अंशी आपल्या मनामध्ये एक सूड बुद्धी असते, की ह्या माणसाने माझं असं वाईट केलंय, मी त्याचं वाईट करीन. म्हणजे मनामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेच्या प्रवृत्ती उत्पन्न होत असतात. जर हे सगळं थांबून शुद्ध विचार त्या जागी यायचे असतील, तर आपण भरपूर नाम घेतलं पाहिजे. कारण नाम हे कोणाचं आहे? भगवंताचं. भगवंत हा पूर्ण शुद्ध आहे. त्यामुळे त्याचं नाम हे पूर्ण शुद्ध आहे. महाराजांनी छान उदाहरण दिलंय. पाणी गढूळ आहे. त्या पाण्याचा गढूळपणा घालवायचा असेल, तर आपण पाण्यामध्ये तुरटी फिरवतो. तुरटी फिरवल्यावर काय होतं? तो जो साका आहे, तो गाळ आहे, तो सगळा खाली बसतो आणि वर शुद्ध पाणी आपल्याला मिळतं. तसंच जर आपण सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवली, भरपूर नाम घेऊन, तर काय होईल? अशुद्ध
विचार बाहेर पडतील आणि त्या विचारांच्या जागी शुद्ध भावना, शुद्ध विचार उत्पन्न होतील. मन भगवंताच्या ठिकाणी अनुसंधानामध्ये राहील, ते स्थिर होईल आणि भगवंताकडून येणारा जो आनंद आहे किंवा समाधान आहे, ते त्या माणसाला प्राप्त होईल. आणि हेच समर्थ या श्लोकामध्ये सांगतात, की "मना पाविजे सर्व ही सुख जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे. विवेके कुडी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे." जय जय रघुवीर समर्थ.